जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघातील 63,92,000 मतदारांपैकी अवघ्या 9,11,000 मतदारांनी त्यांचं मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक केलं आहे। उर्वरित तब्बल 54 लाख मतदारांनी आधार कार्ड मतदार यादीशी लिंक केलं नसल्याचं वास्तव उघड झालं आहे। लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळी मतदाराने आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र या आदींसह तब्बल 17 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदान केंद्रावर आणणं अपेक्षित आहे। यावेळी होणारे मतदान दोषमुक्त होणे अपेक्षित आहे। बोगस मतदानाला कोणत्याही प्रकारचा थारा मिळू नये यासाठी निवडणूक विभाग सतर्क आहे। बोगस मतदानावर वेळीच मात केली पाहिजे या आवाहनास अनुसरून जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमधील 63 लाख मतदारांपैकी 54 लाख मतदारांनी त्यांचे आधार कार्ड मतदार यादीशी लिंक केलं नसल्याचं निदर्शनास आलं आहे। अवघ्या 9,11,000 मतदारांनी त्यांचे आधार कार्ड मतदार यादीशी लिंक करून संभाव्य बोगस मतदानावर वेळीच मात केली आहे। देशाच्या 18व्या लोकसभेसाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे। यासाठी राज्यात 5 टप्प्यात मतदान होणार आहे। त्यापैकी या शेवटच्या टप्प्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्यासाठी 63 लाख मतदार एकंदरीत विधानसभा आधार लिंक मतदार किती आहेत पाहूयात तर भिवंडी ग्रामीण 1,32,929, भिवंडी पश्चिम 33,084, भिवंडी पूर्व 33,158, कल्याण पश्चिम 15,956, कल्याण पूर्व 46,074, डोंबिवली 10,906, कल्याण ग्रामीण 32,709, अंबरणा 46,524, मुरबाडला 67,603, उल्हासनगर 25,455, मुंब्रा कळवा 38,019, तर ठाणे 1,52,642, कोपरी पाचपाकाडी 80,599, ऐरोली 12,680, बेलापूर 18,054, तर ओवळा माजिवडा 54,412 ही विधानसभेची आधार लिंक मतदार केल्याची यादी आहे।